काय म्हणलं स्टार्टला पहिल्यांदा स्टार्टला काय केलंय कोणाचं सगळेच आहे ना चटून चटून आले ना पैसे 7,500 रुपये एका टायमाला चालेल एनी टाइम आचार माणूस तुलाही मी म्हणून आम्ही बी काही ना बोलवले म्हणून आम्ही जवळपास काय सांगायला निवेदन द्यायला आला तुला? आज अभिनव सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. त्याचं कारण असं आहे की ही योजना सुरू केली खरंच अत्यंत कौतुक वाटत होतं, चांगली योजना आहे. परंतु या ज्या माझ्यासोबतच्या ज्या महिला आहेत अशाच महाराष्ट्रामध्येच काय आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा असंख्य महिला आहेत ज्या पात्र असून देखील अपात्र करण्यात आलेल्या आहेत. आज या माध्यमातून आम्ही सरकारला हीच विनंती करत आहोत की ज्या खरंच गरजू ज्या महिला आहेत, गोरगरीब पात्र असणाऱ्या, त्यांना ज्या अपात्र करण्यात आलेल्या आहेत तर त्यांच्या अर्जाची जी आहे ती पुन्हा एकदा छाननी करण्यात यावी आणि ही योजना जी आहे त्यांना सुरू करण्यात यावी. आणि बऱ्याच महिलांना मागच्या 6-7 महिन्यापासून पैसे मिळत नाहीत पात्र असणाऱ्या, तर त्यांना थकबाकीसह ती सर्व रक्कम जी आहे ती परत एकदा मिळावी. आणि असं आहे की ही या योजनेतनं 2 ते 3 महिन्याला एकदा पैसे येत आहेत. तर आम्हाला हे पण सांगायचं आहे की तुम्ही महिन्याला कुठली तरी एक ठराविक अशी तारीख ठरवा आणि त्या तारखेला हे पैसे द्या, जेणेकरून महिलांना त्यांचं जे आर्थिक बजेट आहे त्याचं नियोजन करता येईल. आणि शासनाने ई-KYC ची जी सुविधा सुरू केलेली होती त्याला मुदतवाढ देखील दिलेली होती, परंतु बऱ्याच ज्या पात्र महिला आहेत त्यांची ई-KYC राहिलेली आहे आणि त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. तर पुन्हा एकदा साधारणतः 1 महिन्यासाठी ई-KYC सुरू करण्यात यावी, जेणेकरून शेवटच्या तळागाळापर्यंतच्या ज्या पात्र महिला आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे. जवळपास 80 लाख महिलांचं लाडकी बहिणीचा हप्ता जो आहे तो आला नाही आणि अपात्र करण्यात आलं. केवळ इलेक्शन पुरतं होतं काय? आता तेच झालेले. ह्या ज्या महिला आहेत, मगाशी भरपूर महिला आलेल्या होत्या, महिलांमधनं संताप व्यक्त केला जात आहे. त्यांना असं वाटते की निवडणुका होत्या म्हणून ही योजना सुरू केली, आता सगळ्या निवडणुका झाल्या आणि योजना बंद केली, मग आमचा लाडक्या बहिणींचा उपयोग केलाय की काय? त्याच्यामुळे महिला खूप चिडलेल्या आहेत. शांताबाई होते तिथं बहुरूपनगर माशा वस्ती आपला तिथं राहणार झोपडपट्टीवाला. ही लाडकी बहिणीसाठी आम्ही बी थोडं काय तर मिळते म्हणून लाडकी बहिणीचा ही योजना बंद झाल्या. आता 2-3 महिने झालं बंद झाल्या. म्हातार माणसाला आम्ही रोज मागायला चालले, भिक्षा मागायला, जोळी घालायचं, रोज मागत जायचं. हेच सुरुवात झाली. लाडकी बहिणीचे पैसे येते म्हणून आम्ही बी 2 दिवस चांगले व्यवस्थित राहिला होता. आता बी आम्ही सुरुवातीला जोगावाला निघाले. आता घरी करणार कोण नाही, म्हातार माणसाला कोणी बी नाही, म्हणून आम्ही 4 चुलीवर गावगाव फिरायचा, 3 दगड ठेवायचा, चुलीवर भाकरी करून खायचा. गॅस बी बंद झाला, पैसे द्यायला बी गॅसाला पैसे नाही, गरीब लोक पैसे कुठं यायचा. म्हणून आम्ही योजनासाठी ताईनं बोलवले, आम्ही आलो भाषण करायला. सर किती दिवस झाले मिळाले नाही पैसे? आता 2-3 महिने झाले आले. सर तर देवाभाऊकडे काय मागणी आहे? मुख्यमंत्री काय महिन्याला मिळू दे 1500 म्हणून त्याने गाठलेला आहे. मतदानासाठी हक्क करून, घरी येऊन हक्क करून मतदानासाठी बोलून न्यायचा, म्हातारा माणसाला वडून न्यायचा, मतदान घाला चला, मिरवणूक करा चला, मग तुम्हाला वाढवून देते पैसे, अजून वाढवते म्हणले मुख्यमंत्री. आम्हाला वाढवून देतो पैसे. लाडकी बहिणीला मी कधी बी चुकणार नाही बोललेलं आहे. हा, कधी पण बी तुम्हाला चुकत नाही. बहिणी लाडकी भावाला बहिणीचा तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे महिन्याला पडायचा, म्हणून त्याने पहिला मुख्यमंत्री वरनं पाठवला. म्हणून आम्ही आले नाही, म्हणून आम्ही एवढा लोक पब्लिक येऊन आम्ही भाषण करायला लागले. सर